शारदीय नवरात्री महोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झालेली आहे। आपण आहोत कालिका देवी मंदिरच्या ठिकाणी। या ठिकाणी प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे तसेच सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे। या ठिकाणी आपल्यासोबत आहेत कालिका देवी मंदिर ट्रस्टचे अण्णासाहेब पाटील। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की यावर्षी असं आगळं-वेगळं काय वैशिष्ट्य आहे, कुठल्या कार्यक्रमाचं आयोजन नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने केलेलं आहे। आज पहाटेपासून नवरात्र उत्सवाला सुरुवात झालेले पहाटे 3 ला काकड आरती झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी झालेली आहे। जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात महिला भाविक जास्त आहेत आणि सकाळी काकड आरती झाल्यानंतर घटस्थापना करण्यात आली। घटस्थापनेनंतर पोलीस आयुक्त माननीय संदीपजी कर्णिक यांच्या हस्ते महापूजा करण्यात आलेली आहे आणि दिवसभर सकाळपासून सनई वादन, त्याचप्रमाणे महिलांचं भक्ती मंडळाचं भक्तिगीतं असा विविध कार्यक्रम इथं जोरदार सुरू आहेत आणि चांगला बंदोबस्त, खाजगी सुरक्षा रक्षक, त्याचप्रमाणे परिसरामध्ये अत्यंत मंगलमय वातावरण इथं निर्माण झालेलं आहे आणि म्हणून सर्व भाविकांना मी एक नम्रपणे विनंती करतो की आपण शांततेने दर्शन घेऊन मातेचा आशीर्वाद घ्यावा। त्याचप्रमाणे नवरात्र उत्सव शांततेने पार पाडण्याकरता आपण सगळ्यांनी सहकार्य करावं ही मी आपल्या सर्वांना कालिका मंदिर प्रशासनाच्या वतीने विनंती करतो। जय हिंद। या ठिकाणी आपण पाहत आहोत सकाळपासून भाविक भक्तांची मोठ्या रांगा लागलेल्या आहेत। या ठिकाणी महिला वर्गाची उपस्थिती आणि त्याचबरोबर पुरुष वर्गाची उपस्थिती मोठ्या प्रमाणात आहे। या ठिकाणी मंदिर प्रशासनाच्या वतीने सुरक्षेची खाजगी सुरक्षा गार्ड, त्याचबरोबर पोलीस प्रशासनाकडून चांगल्या प्रकारे बंदोबस्त, जेणेकरून भाविकांना त्याचा त्रास होणार नाही, कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही, यासाठी पोलीस प्रशासन आणि मंदिर प्रशासनाच्या वतीनं सर्व बंदोबस्त चोख ठेवण्यात आला आहे। आपला महाराष्ट्रकरिता मी श्रीमंत बागल, नाशिक।